या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। यातील फिर्यादी सांगोला राज्य परिवहन महामंडळामध्ये 20 वर्षापासून चालक म्हणून कार्यरत आहेत। घटनेच्या दिवशी 2/4/2021 रोजी वाहक आनंद सुखदेव आवटे यांच्या समवेत सांगोला एसटी डेपो MH40Y5037 कोल्हापूर ते सोलापूर ही प्रवासी एसटी सोलापूरकडे मार्गक्रमण करत असताना दुपारी 3:45च्या सुमारास पोखरापूर मोहोळ या ठिकाणी बसमधील प्रवाशांनी खिडकीतून पाणी खाली टाकल्याच्या कारणावरून ते मोटारसायकलवरून जाणाऱ्या इस्माच्या अंगावर पडल्यानं 2 अनोळखी इस्मांनी मोटारसायकल बसच्या समोर आडवी लावून पोखरापूर एसटी स्टँड जवळ थांबवली। त्यातील प्रवाशी यांना शिवीगाळ सुरू केली। त्याचवेळी पाठीमागून एक मोटारसायकलवरील 2 अनोळखी इसमपैकी एक इसम एसटी मध्ये चढून वाहकाच्या गच्चीस पकडून खाली ओढून आरोपींनी संगणमतानं लाथाबुक्क्यानं मारहाण केली व मोटारसायकलवर निघून गेले। सदर मोटारसायकलीचं वर्णन आनंद आवटे यांनी नोंद करून घेतलं व फिर्यादी आनंददादा आवटे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती। दोषारोपपत्र दाखल करून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 500 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। यात तपासी अंमलदार वैद्यकीय अधिकारी यांच्या देखील साक्षी नोंदवण्यात आल्या। दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद सुनावण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।